इंडिकेटर आहे का गाडीमध्ये? त्याच्यामुळे रॉंग साईड ड्रायव्हिंग हा जन्मसिद्ध अधिकार आहे आमचा, कारण की लाजच नाही आहे, सोडून दिली आहे लाज. एक एवढं वय झालंय तरी अक्कल. नवी मुंबईत तर ब्रिजेस बद्दल बोलायला जाल ना तर दर 1-2 वर्षातून ब्रिजचं रिपेअरिंगचं काम उचलतात. असा एखादा काम करत नाहीत की बाबा 10 वर्ष टिकेल, दर 1-2 वर्षाला. आणि घेतात ते घेतात सगळे एकदमच काम घेतात, सगळे ब्रिज एकदमच कामं चालतात. अरे किती या ट्रॅफिकमध्ये लोकांनी फसायचं. जिकडे 1 तासाचा डिस्टन्स आहे तिथे लोकांना 2-2 तास लागतात. आता आमच्यासारखे बाईकवाल्यांचं ठीक आहे, एका कोपऱ्यातून निघून जातो आम्ही, एवढं काय ट्रॅफिक मॅटर करत नाही बाईकवाल्यांना. पण 4 व्हीलरवाल्यांचं काय, बाकीच्या इतर गाड्यांचं काय? त्यांच्या 1 तासाचा डिस्टन्स असेल तर तिकडे 2.5-3 तास त्यांना लागतात ट्रॅव्हलिंगला. डेली बेसिसवरती 2.5-3 तास, सकाळचे संध्याकाळचे 2.5-3 तास. अरे 6 तास तर तुमचे ट्रॅव्हलिंगमध्येच गेले. मग तुम्ही कामं काय करणार? झोपणार कधी? फॅमिलीला कधी टाईम देणार? काय म्हणजे हे जे सरकारी लोक आहेत त्यांना काय अक्कला नाही आहेत का? बाबा एखादा चांगला कॉन्ट्रॅक्टर बघा, तुमचे प्रिव्हियस एक्सपिरियन्स खराब आहेत, ठीक आहे, मान्य आहे. तुम्हाला चांगले कॉन्ट्रॅक्टर आत्तापर्यंत भेटलेच नाहीत, किंवा जे पण कंपन्या आहेत ज्यांना पण तुम्ही कामं दिली आहेत ते तुमचे रिलेशनमधलेच आहेत, भाऊबंदच आहेत. खाचा तुम्हाला त्यातून मिळतो, तो जरा थोडासा बाजूला ठेवा ना पाठ. किती दिवस असे 2 नंबरची कामं करणार, काळा पैसा जमा करणार? बरं घेऊन जाणार आहे एखादा माणूस देवाघरी तर वेगळी गोष्ट, तसं पण नाही. नागडे आलेलो आपण, नागडेच जायचं आहे. मग काय त्याला काय लिमिट आहे की नाही? बरं करताय ना, करप्शन करताय ना, मग चांगली कामं करून पण करप्शन करू शोध म्हणायचे. त्याला इंडिकेटर द्यायला प्रॉब्लेम आहे लोकांना. बघणार नाही आता, त्याला राईट साईडने जाऊन बोलायला लागणार. तरी स्पीड कमी होता म्हणून ठीक आहे. जरा जास्त स्पीड असतं तर माझी वाट लागली असती. अचानक त्याने गाडी वळवली. इंडिकेटर आहे गाडीमध्ये? इंडिकेटर आहे का? इंडिकेटर आहे का गाडीमध्ये? वापरतो हे बोलतोय चूला. म्हणजे ते बघण्यासाठी त्याला इंडिकेटरवरती हात ठेवायला लागला, इंडिकेटर प्रेस करून बघायला लागलं की आहे की नाही. हा बोलतोय 1 नंबरचा. अरे वापर करा ना. मग तो एखाद्या लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये जाता, द्या इंडिकेटर. साईड मिरर बघा. बहुतेक लोकांचा कन्सेप्ट आहे ना इंडिकेटरबद्दल असा आहे की लेन चेंज करताना इंडिकेटर नाही द्यायचं. फक्त एखादा लेफ्ट टर्न मारायचा आहे, मला राईट टर्न मारायचा आहे, तर त्यावेळी फक्त इंडिकेटर द्यायचा. हे डोक्यात भरले लोकांच्या, बऱ्याच लोकांच्या. त्याच्यामुळे लेन चेंज करताना इंडिकेटर हा प्रकारच त्यांना माहीत नाही आहे. मूर्ख साले. बरं नाही इंडिकेटर देत, साईड मिरर तरी बघा. तुम्ही लेन चेंज करताय, बघा ना एखादी गाडी, एखादा बाईकर कोणी येतोय का? यायला आम्ही इथे बाईक चालवतोय, छोटीशी गाडी चालवतोय, तरी पण प्रत्येक लेन चेंज करताना इंडिकेटर देतोय, साईड मिरर बघतोय की बाबा आपल्यामुळे एखाद्याला अर्जंट ब्रेकिंग करावी लागू नये हा विचार करतोय. का? तर त्याच्यासाठी पण सेफ आहे, आपल्यासाठी पण सेफ आहे. आता तुम्हीच बघू शकता, मी 1 किलोमीटरमध्येच 10 वेळा लेन चेंज करतोय, पण 10 वेळा माझं इंडिकेटर जळतंय. समजलं? 10 वेळा मी साईड मिरर बघतोय. आम्ही पण काय एका लाईनीत जाणारी माणसं नाही आहोत. नेहमीप्रमाणे
कोण ना कोणतरी रॉंग साईड ड्रायव्हिंग करताना दिसणारच आहे. हेच ते आहेत महाभाग. अजून पण असतील. ट्रॅफिक आहे ना तिकडे, त्याच्यामुळे रॉंग साईड ड्रायव्हिंग हा जन्मसिद्ध अधिकार आहे आमचा. MH02 AS 2307 जाऊ. काय आता बोलणार, काय लाजा नाही आहेत त्यांना. त्यांच्या चेहऱ्याकडे बघूनच वाटतं की ते निर्लज्ज आहेत. जाऊ का काहीतरी बोलले, जा आता, काय कोणाचा तरी जीव घेऊनच जाणार आहेस तू. बरं, त्या तुझ्या रॉंग साईडमुळे ॲक्सिडेंट झालं एखादं, तर त्याच्यामध्ये समोरच्या कोणाचा जीव गेला नाही पाहिजे याची दक्षता घे. तुझा गेला जीव तर वेल अँड गुड. मी तर म्हणतो वेल अँड गुड. तुझ्याबरोबर तुझ्या पाठच्याचा पण गेला तरी पण म्हणतो मी छान झालं, चांगलं झालं, देव पावला. का तर तू याच्या पुढे डेली बेसिसवरती लोकांच्या जीवाशी खेळणार आहेस. त्याच्यापेक्षा तुमचाच जीव गेलेला काय वाईट आहे. MH14 बघणार पण नाहीत. तुमच्याकडे हात दाखवला असा तरी पण बघणार नाहीत, कारण की लाजच नाही आहे. सोडून दिली आहे लाज. काहीतरी आपण चुकीचं करतोय ही जाणीवत नाही लोकांना. रॉंग साईड ड्रायव्हिंग किती मिनटं वाजणार आहे तुमचे, 2 मिनटं 5 मिनटं का. हे एक एवढं वय झालंय तरी अक्कल नाही. ते बघा वरतून ही म्हातारी शेंबडी लोक तुम्हालाच बोलणार, अरे काय आहे, काय माहिती काय बोलला त्याच्यात त्यालाच माहिती. थोडीफार वर्ष बाकी आहे तुमची. सरळ मार्गाने ट्रॅफिक रूल फॉलो करून जगा. कशाला तुमच्याबरोबर दुसऱ्यांना पण घेऊन जात आहे. तुम्ही तर जावाच, पण प्लीज रॉंग साईड ड्रायव्हिंग करताना दुसऱ्या कोणाला घेऊन जाऊ नका. तुम्ही गेलात तर आधीच बोललो आहे वेल अँड गुड, काही इश्यू नाही आहे. एक वजन कमी होईल या पृथ्वी तलावावरचं, या भारतामधलं छपरी लोकांचा एक काउंट कमी होईल. समज रो. चला, तुम्हाला काय वाटतं माझ्या या कमेंटबद्दल, माझ्या या बोलण्याबद्दल. खूप हार्श बोलतोय मी, पण काय करणार ना, बोलायला लागतंय. कितीतरी लोक जे रॉंग साईड अशा लोकांच्या रॉंग साईड ड्रायव्हिंगमुळे देवाघरी गेली असतील ना, त्यांच्या घरी जाऊन एकदा विचारा की काय त्यांच्यावरती कठीण प्रसंग आला असेल. त्यातल्या त्यात एखादा घरातला कर्ता पुरुष जर दे ना इंडिकेटर, त्यातल्या त्यात एखाद्या घरातला कर्ता पुरुष जर गेला असेल, 4-5 जण असतील फॅमिली मेंबर, तर कसे दिवस काढले असतील त्यांचं त्यांना माहिती असेल. तो गेलेला माणूस काही परत तर येऊ शकत नाही. त्याची उणीव तर आयुष्यभर राहणार. फॉर एक्झाम्पल माझ्याबद्दल सांगायचं, माझे वडील पण आजारी होते. वयाच्या 68 इयर्सच्या वेळी त्यांची डेथ झाली काही आजारामुळे. तर आज जवळजवळ 6-7 वर्ष झाली, तरी पण मिस करतोय पप्पांना. तर विचार करा ना, 30-40 वर्षाची जर कोण जात असेल, एखादा कर्ता पुरुष म्हणा, काही कोणी असू दे, करता असू दे न करता असू दे, कोणी देवाघरी गेला तर काय प्रसंग येत असेल घरातल्या लोकांवरती. समज रे. थोडासा भावुक झालोय मी. व्हिडिओ संपवतो इथे. व्हिडिओ आवडला तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही आवडला तर सोडून द्या. फक्त आणि फक्त एवढंच करा. ड्राईव्ह सेफ. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.